नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पदार्थ विज्ञानच्या सेकंड पेपरच्या सिलेबस मार्क डिस्ट्रीब्युशन सह समजून घेणार आहोत. पेपर सेकंड पदार्थ विज्ञान 21-22 च्या बॅच नुसार कसं मार्क्स डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते बघूयात. त्याच्यामध्ये बघा पहिला पॉइंट येतो परीक्षा आणि दुसरा पॉइंट आहे आप्तोपदेश परीक्षा किंवा प्रमाण. त्या ठिकाणी त्याला 26 मार्क्स जे आहेत 26 मार्क्सला हे दोन पॉइंट्स त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. परीक्षा आणि आप्तोपदेश परीक्षा प्रमाण. त्याच्यानंतर पुढे आहे प्रत्यक्ष परीक्षा. मीन्स प्रत्यक्ष परीक्षा किंवा प्रमाण. परीक्षा हा शब्द प्रमाणासाठीच त्या ठिकाणी वापरलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण किंवा प्रत्यक्ष परीक्षा त्याला म्हटलं जातं आणि अनुमान परीक्षा किंवा अनुमान प्रमाण त्याला मात्र 42 मार्क्स आहेत. बघा हे वेटेज त्या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. याला जास्त वेळ देऊन जास्त अभ्यास याचा चांगला करायचा आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. येस, 42 मार्क्स. पहिले 26, आता हे 42. आणि राहिलेले जे आहेत मग ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये युक्ती प्रमाण येतं, युक्ती परीक्षा, उपमान प्रमाण आणि कार्यकारण. युक्ती, उपमान आणि कार्यकारण हे जे आहेत हे 32 मार्क्सला. 26, 42 अँड 32 असे हे एकूण 100 मार्क्स. बघा 100 मार्क्स जे आहे ते तुम्हाला याच्यात क्वेश्चन्स असणार आहेत. याच्यात हा मधला पार्ट जो आहे तो जास्त महत्वाचा त्या ठिकाणी तुम्ही आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त त्या ठिकाणी भर द्यायचं आहे, त्याच्यावर जास्त अभ्यास त्याचा करायचा आहे आणि पहिले त्याचा अभ्यास करायचा आहे. परीक्षा आता 1 महिन्यावर तुमचे जेव्हाही असेल तेव्हा त्या ठिकाणी त्याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करा. पण सगळ्यात आधी प्रत्यक्ष आणि अनुमान ह्या दोन गोष्टींवर त्या ठिकाणी भर देणं अपेक्षित आहे, कारण त्याच्याजवळ 42% पार्ट जो आहे तो त्याच्यामध्ये आहे दोन गोष्टींवर. आणि असं प्रत्येक पेपरमध्ये मी तुम्हाला ते हायलाइट करून दिलेलं आहे की कोणत्या पेपरमध्ये कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणता पार्ट जास्त महत्वाचा आहे, त्याला त्या ठिकाणी तुम्ही फोकस करणं हे आवश्यक आहे. ओके, धन्यवाद.